लोकसभेची निवडणूक ही देशहिताची निवडणूक असून आज आपल्या जिल्ह्यामध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय कोणी? कोण कुठं झोपू राहिलं, कोण कुठं आंघोळ करतंय, कोण कुठं जेवायला बसलंय. एवढ्या मोठ्या संख्येने या सभेसाठी आलात, मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, सगळ्यांचे स्वागत करतो. आजची ही निवडणूक अवघ्या 2 दिवसावर मतदानावर ठेपलेली आहे. अनेक चर्चा या मागच्या 45 दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळाल्या. या 45 दिवसामध्ये ज्या पद्धतीचा प्रचार मोबाईलच्या माध्यमातून, ज्या पद्धतीचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला, ही पहिली वेळ अशी असेल जिल्ह्यामध्ये की लोकसभेची निवडणूक देशहितावर बोललं जात नाही, देशाचा नेता कोण निवडायचा याच्यावर बोललं जात नाही, जिल्ह्याचा विकास कोण करतंय याच्यावर बोललं जात नाही, राज्यामध्ये आलेल्या सरकारचे विकास कामं याच्यावर बोललं जात नाही. लोकसभेची निवडणूक ही देशहिताची निवडणूक असून आज आपल्या जिल्ह्यामध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय कोणी? कोण कुठं झोपू राहिलं, कोण कुठं आंघोळ करतंय, कोण कुठं जेवायला बसलंय. आणि हा तुमचा दोष नाही, याची सुरुवातच कर्जत जामखेडच्या विधानसभेपासून झाली होती. कर्जत जामखेडच्या विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी या नेत्याने आम्हाला सातत्याने वाटायचं की विकासाच्या आधारावर राजकारण झालं पाहिजे. आम्हाला असं वाटलं की प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी अनेक वर्षाचा रखडलेला कर्जत शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला, या शहरामध्ये तरी मोठं मताधिक्य भारतीय जनता पार्टीला मिळेल, पण तसं दुर्दैवाने घडलं नाही. लोकांना नेमकी काय दाखवलं गेलं? कोण कुठं बसतंय, कोण कुठं केस कापायला गेलंय. आम्हाला 40 वर्ष झाले, आम्ही पण आमचे केस कापले, पण त्याचा कधी व्हिडिओ टाकला नाही. त्याच्यामध्ये टाकण्यासारखं काय? आम्ही पण पंक्तीमध्ये बसून जेवलोय, आम्ही पण टपरीवर चहा घेतो, आम्ही पण ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार घालतो, पण प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ टाकून आपण कसं सामान्य आहोत आणि समोरचा व्यक्ती कसा प्राबल्य आहे आणि कशी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा जो भासवण्याचा प्रयत्न काही कालावधीमध्ये केला गेला. मला एक सोपा प्रश्न माझ्या समोरच्या उमेदवाराला विचारायचा आहे. 45 दिवस झाले निवडणुकीची प्रचार रणधुमाळी सुरू होऊन, आणि या 45 दिवसामध्ये एकदाही समोरचा उमेदवार जो एका सत्ताधारी पक्षाचा 4.5 वर्ष राहिलेला आमदार आहे, हा काय नौका उमेदवार नाही, हा काय जिल्ह्यासाठी नवा नाही, हा या अहिल्यानगरच्या लोकसभेमध्ये एका सत्तेमध्ये राहिलेला 4.5 वर्षाचा आमदार आहे. मी पत्रकारांना विचारू इच्छितो की या 45 दिवसामध्ये एकदाही समोरच्या उमेदवारामध्ये धाडस झालं नाही हे सांगायचं की मी पारनेर तालुक्यामध्ये काय केलं हे पाहून या आणि मग मला मतदान टाका, ही हिंमत त्याची झाली नाही. काय कारण असेल मी विचार करतो. मी माननीय दादांना विनंती करेल, दादा तुम्ही तुमच्या भाषणामध्ये जेव्हा उल्लेख करतात की हा समोरचा व्यक्ती माझ्याकडे होता, मी त्याला भरपूर विकासाचा निधी दिला, आज तुम्ही पारनेर तालुक्यामध्ये जात आहात, एकदा तुम्ही दिलेल्या निधीचं काय झालंय एकदा जनतेला विचारा. जेव्हा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेसाठी उभे राहिलेत, 2014 मध्ये माननीय प्रधानमंत्र्यांची ओळख हे गुजरातच्या विकासावर अवलंबून होती. लोकांनी गुजरातचा विकास पाहिला आणि लोकांनी हे स्वप्न पाहिलं की या गुजरातचा विकास त्या ठिकाणी देशाचा विकास अशा पद्धतीने होईल, आणि मग आदरणीय प्रधानमंत्री प्रथम निवडून आले आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्या विश्वासाला सार्थ ठरेल असं काम केलं. पण आज 4.5 वर्ष ज्या तालुक्यामधून तुम्ही आमदार म्हणून काम केलं, तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या तालुक्यामध्ये येऊन लोकसभेमध्ये मतदान मागतात. माझी फक्त एकच विनंती आहे आणि सगळ्यांना हात जोडून विनंती आहे,
आज ही सभा संपल्यानंतर आम्ही सगळे गेल्यानंतर सगळ्यांनी आपला फोन बाहेर काढा आणि एकदा माझ्या समाधानासाठी पारनेर तालुक्याला फोन लावा. तुमच्या नातेवाईकांना लावा, तुमच्या मित्रपरिवाराला लावा, व्यापाऱ्यांना लावा, माता भगिनींना लावा, तुम्हाला ज्यांना वाटतं त्यांना लावा. पूर्ण सूट आहे. कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही व्यक्तीला एकदा फोन लावून त्याला एकच प्रश्न विचारा की हा तुमचा 4.5 वर्ष राहिलेला सत्ताधारी आमदार आज आमच्याकडे लोकसभेमध्ये मतं मागायला आलेला आहे, आम्ही काय केलं पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की 4.5 वर्ष पारनेर तालुक्याने काय काय सहन केलंय. तुम्ही कधी आपल्या स्वप्नामध्ये देखील अशी भयानक परिस्थिती जनसामान्य माणसाची पाहिली नसेल जेवढी त्या तालुक्याच्या गोरगरिबांनी मागच्या 4.5 वर्षामध्ये अनुभवलेली आहे. हे जे चित्र दाखवलं जातंय या चित्रामध्ये आणि वास्तविकतामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. 2019 साली हेच चित्र त्या तालुक्याच्या जनतेला दाखवलं गेलं. हे सगळे व्हिडिओ, हे सगळे भाषणं, हे सगळं सामान्य राहण्याचं ढोंग हे त्या गरीब जनतेला दाखवलं गेलं. काय परिणाम झाला? काही लोकांनी हातावर टॅटू काढला, काही लोकांनी छातीवर टॅटू काढला, काही लोकांनी बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि वर्गणी दिली, काही लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या आणि वर्गणी दिली. एक व्यक्तीने तर आपल्या घरावर कर्ज काढून समोरच्या उमेदवाराचं 2019ला विधानसभेच्या फॉर्मचं डिपॉझिट भरलं होतं. आज हे सगळे लोक पारनेर तालुक्यामध्ये सुजय विखेचं बॅलेट वाटतं. याचं कारण जाऊन तुम्ही शोधलं पाहिजे. काय कारण आहे की 4.5 वर्षामध्ये त्या तालुक्याचं चित्र एवढं बदललं? काय कारण आहे की आज तालुक्याची त्याच मतदारसंघाची जनता त्यांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे? काय कारण आहे की आज गोरगरीब जनतेने त्या तालुक्यामध्ये एक निश्चय केला की काही जरी झालं तरी आता याला सोडायचं नाही.